आज आपण बघणार आहे गरमागरम मुगाचे अप्पे कसे बनवायचे. अगदी झटपट आणि पौष्टिक रेसिपी आहे आणि कोणालाही आवडेल आणि आवडीने मुलं देखील खातील अशी ही रेसिपी आहे. तर चला बघूया रेसिपी. मुगाचे पौष्टिक अप्पे बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे हिरवी मूग, जी की मी भिजत टाकली होती काल आणि मोडीला देखील बांधून ठेवलेली होती. तुम्ही नॉर्मली असं म्हणजे फक्त भिजत टाकलेली मूग यूज केली तरी चालेल. बॅटरमध्ये टाकण्यासाठी मी इथे घेतलेला आहे लाल मिरच्या, त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि अद्रक. सगळ्यात आधी ग्राइंडर घ्यायचं आहे आपल्याला. ग्राइंडरमध्ये आपल्याला आपली हिरवी मूग टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि आपल्या मिरच्या टाकून द्यायच्या आहे आणि मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे बारीक असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता. मध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. मस्त असं बॅटर आता तयार झालेलं आहे. आपल्याला आहे एक अप्पे पात्र, त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया आधी. तेल लावून झाल्यावर मी आता ते अप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवर. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून त्यामध्ये आपलं बॅटर टाकायचं आहे. एक एक चमचा आपल्याला प्रत्येक खात्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खात्यांमध्ये बॅटर फिल केल्यानंतर आपल्याला वरतून झाकण ठेवून एक 5 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे. आपले अप्पे मस्त असे शिजत आहे. आता हे हाफ कुक झालेले आहे. आता आपल्याला एक एक करून ते पलटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे टम्म असे फुगलेले देखील आहे आणि अगदी पौष्टिक आहेत हे अप्पे खाण्यासाठी. ते पलटून घेतल्यानंतर आपल्याला वरतून पण थोडं थोडं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त असे अप्पे आपले फ्राय होऊन जातील दुसऱ्या साइडने देखील. आपले अप्पे मस्त असे शिजून गेलेले आहे आणि मस्त असे फ्राय पण झालेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असे शिजलेले आहे आणि टम्म फुगलेले आहेत. मस्त असं आता आपण आपले एक एक अप्पे काढून घेऊया. अप्पे आपले तयार झालेले आहेत. अतिशय पौष्टिक असे हे अप्पे आहे. कधी पण तुम्ही झटपट सकाळी बनवू शकतात.